मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची अंतिम मुदत उद्या संपणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। आजच्या सभेमधून जरांगे आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत। या सभेतून ते सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सकाळी 9:30 वाजता मांजरसुंबामधील हॉटेल कन्हैयामधून मनोज जरांगे हे बीड शहरासाठी रवाना होतील आणि 10 वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दुपारी 2 वाजता जरांगेंची सभा होईल। जरांगे यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्कता आहे। बीड शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेण्यात आलेली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांच्या आजच्या इशारा सभेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो। कधी चर्चा थांबवायची नसते, ती चर्चा चालू आहे। वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील, त्यांना सगळ्यांना या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलंय त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।